बाळा मामाचा चषक असतो टॉप लेवलला आणि खरोखरच एक सुंदर अशी स्पर्धा आहे. जय सोनवाई वडूनगर आयोजित मान्य श्री सुरेश बाळा मामा म्हात्रे चषक 2024 चा रणसंग्राम तुम्ही स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडांगणावर बघतायत. चौथी रजनी आहे आणि या चौथी रजनीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. संघ वेळेवर दाखल होताना इथे उपस्थित होत आहेत. हा मॅच सुरू होतोय 8:25 म्हणजेच आम्ही 8:26 हा मॅचला सुरू करणार आहोत. 20 मिनिटांमध्ये तुमची पहिली इनिंग संपायला हवी. 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये संपायलाच पाहिजे आणि 15 मिनिटांपेक्षा जास्त अवधी जर गेला 1 ते 2 मिनिटं मी समजू शकतोय. त्यापेक्षाही जास्त वेळ जर तुम्ही विकेटवर घालवला तर चौथ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला ठेवावा लागेल. संयोजक कमिटीचा मी मनपूर्वक आभार मानतोय. समालोचक म्हणून ज्ञानेश्वर चिकणे, साहिल शेळके, संदीप गावंड आणि त्याचबरोबर आज जर बघितलं तर योगेश चिकणे यांना सुद्धा आपण समालोचन करताना पाहिलंय. वळूया आपण पहिल्या षटकाकडे. पहिल्या षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय अक्षय कोळी. सूरज भगत आणि यासीन मोगल हे 2 खेळाडू उतरलेत. एका बाजूला लाल रंग म्हणजेच रेड जर्सी मध्ये भगव्या जर्सी मध्ये खेळाडू उतरलेत. दुसऱ्या बाजूला व्हाईट अँड ब्लॅक ट्रॅक मध्ये खेळाडू उतरताना दिसत आहेत. पंकज म्हात्रे सरांचा इशारा येतोय. गेम इज ऑन. 8:27 हा पहिला चेंडू पडतोय. पहिलाच बॉल अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. फ्लाय स्लिपच्या दिशेने झेल उडाला होता आणि इथे हा झेल सुटलाय. प्रयत्न खूप चांगला होता नो डाऊट, त्याबद्दल त्यांची तारीफ करूया. चांगला प्रयास त्यांनी केलाय झेल टिपण्याकरता. 1 धाव बॅटर पूर्ण करतायत. 1 धाव ही आत्मविश्वास निर्माण करणारी 1 धाव असते. अक्षय कोळी याचं हे षटक आहे आणि पहिलाच बॉल त्याचा सूरज भगत यांनी खेळताना दिशा देण्याचं काम केलं. आता स्ट्राइक इन कडे सूरज आलाय कारण यासीन यांनी ती 1 धाव पूर्ण केली. आता स्ट्राइक इन कडे सूरज. पुढचा बॉल चांगला वापर केला जातोय. स्क्वेअर कटचा फटका चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट पट्ट्या बाहेर सीमारेषे पार. 1 नाही 2 नाही 3 नाही धावा मिळतात 4. चौकार. वळी आपण पुढचा चेंडू कसा असेल कारण चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पुढे फुलताना दिसत. धावा लागल्या जातात त्या 5 धावा. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीपासून ठरवलंय आम्हाला धावा बनवायच्या आहेत. जसं कॅप्टनने म्हटलंय अमर याने. ओव्हरपिच बॉल ह्या चॉक केलं या चेंडूला कारण कदाचित यष्ट्यांवर हा चेंडू गेला असता. 1 धाव मिळाली. मिड ऑफ मध्ये चेंडू गेल्यानंतर 1 धाव पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट केली. बघा काही मोठ्या खेळाडूंची ही लक्षणं असतात. एखादा मोठा फटका मिळाला ना त्याच्यानंतर गोलंदाजाने टाकलेला चेंडू जो सुंदर चेंडू आहे त्या सुंदर चेंडूचा त्या ठिकाणी सन्मान करत आहेत. तसंच सन्मान करताना दिसला हा खेळाडू. धावसंख्या 6. स्कोर इज 6 नाव. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जास्त फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडूला खेळायचा होता ऑन साइडला चेंडू ऑफ साइडला आणि कव्हर क्षेत्रामध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक हा झेल टिपतोय. विकेटचं पतन बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय. पहिला धक्का गॉन. धीरज जाधव यांनी हा चांगला झेल टिपलाय. धावसंख्या धाव फलकावर 1 गडी बाद 6 धाबा.
पहिला धक्का लागला बाद होणारा खेळाडू आपण बघितला तर यासिन या खेळाडूला बाद केलाय. नवीन बॅटर आलाय रुपेश भगत. चांगली धावसंख्या बनवावीच लागेल, कारण कॅप्टनने म्हटलं होतं की आमचे चांगले खेळाडू आहेत, बॅटर चांगले आहेत, पॉवर प्ले मध्ये आम्ही संधीचा फायदा उचलू. टॉस जर जिंकलो असं तर आम्हाला बॅटिंगच हवी होती. या प्रतिक्रिया कॅप्टन अमर याच्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. परंतु सध्या तरी अडचणी त्यांच्या वाढताना दिसत आहेत. 6 धावा असताना 1 गडी बाद झालाय, 4 चेंडू टाकून चालेत. अजूनही त्या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक दिसत आहेत. गोलंदाज तयार त्याच्या कोट्यातील पुढचा चेंडू टाकण्याकरता. शॉर्ट बॉल, चेंडूला हवेमध्ये उडवलाय, चेंडू लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार. हा येत आहे षटकार बिगी. पाच बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 12 धाबा, 12 रन्स. रुपेश भगत ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा पंचांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतोय. धावसंख्या 12. आल्या आल्या विस्फोटक रूप धारण करताना खेळाडू आपल्याला रुपेश पाहायला मिळाला. जसं सध्या आपण रिंकू सिंग या खेळाडूला बघतोय, तो सुद्धा चांगला विस्फोटक रूप सुरुवातीपासून धारण करतोय आणि मधल्या फळीमध्ये संकट मोचकाची भूमिका अदा करतोय आपल्या भारतीय टीम करता. परंतु त्याच्याकरता IPL आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मार्ग सोपा नव्हता. पिच बॉल, चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल. 38 सर्कलच्या थोडासा बाहेर या चेंडूला अडवलं गेलंय. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर MP स्पोर्ट्स बल्लानी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 14 धावा, 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दोन षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत हे लक्षात घ्या. वेळेची बचत करा, तेवढा फायदा तुमचा सुद्धा होऊ शकतोय. कारण या रजनीमध्ये तुम्हाला घरी जाण्याकरता जास्त उशीर होणार नाही. 14 आफ्टर 1 ओव्हर. अजूनही 18 बॉल शिल्लक आहे. सुरुवात तर चांगली झाली. सुरुवातीला विकेट गेल्यानंतर असं वाटलं होतं की आता धावा जास्त येणार नाही, परंतु बॅटर जे आलेत ते आत्मविश्वास नावाचा मित्र सोबत घेऊन मैदानाच्या आत उतरलेत. गोलंदाजच्या मार्गावर आता काय बदल केलाय? अक्षय थेटे, एक युटिलिटी क्रिकेटर, कॅप्टन म्हणून मोठी जबाबदारी अक्षयची. अक्षय थेटे खूप सुंदर परफॉर्मन्स त्याने दिला, बॅटिंग असो बॉलिंग असो. दांडीगोल, यॉर्कर पद्धतीने चेंडू टाकलाय आणि उजवी यष्टी उद्ध्वस्त केले, उखाडली, गॉन. चेंडू टाकले जात आहेत बघा. आत्मविश्वास प्राप्त केला. अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा 42 धावांची चांगली इनिंग त्यांनी दाखवली होती. गोलंदाजी सुद्धा सुरेख केली होती आणि आता मैदानाच्या आतमध्ये उतरताना कर्णधार म्हणून मोठी जबाबदारी तो स्वीकारतोय. मोठी जबाबदारी काय असतंय ते दाखवून दिलं या खेळाडूने. फक्त त्याच्या अंगामध्ये, फक्त त्याच्या रक्तामध्ये फक्त आणि फक्त क्रिकेट भिनलंय हे पाहायला मिळालं. अनेक चांगले खेळाडू डोळ्यासमोर तो आणतो. जसं त्याच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळेस त्याने म्हटलं की भावेश पवार या खेळाडूला ते अर्थातच आयकॉन मानतायत.
आणि त्यांच्याद्वारेच माझ्यामध्ये ऊर्जा संचारते असं म्हटलं होतं अक्षयाने. युजी चहल एक चांगला खेळाडू आणि त्याची आठवण सुद्धा तो करून देतोय. शॉर्ट बॉल ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच दर्शवत आहेत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या एकने पुढे सरकताना धाबा लागल्या जात आहेत त्या 15 धाबा. याआधी बाद झालेला खेळाडू आपण बघितला होता रुपेश भगत, याला षटकाराच्या मदतीने त्याने 7 रन्स बनवल्यात. आता मिडल ऑर्डर मध्ये कॅप्टन आलाय अमर पाटील. अमर स्ट्राईकिंगकडे आहे आणि अनेक अशा खेळी त्याने साकारल्यात, संघाला संकटामधून बाहेर काढलंय. आता सुद्धा जी संकट आले त्या संकटामधून बाहेर टीमला काढायचंय. फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. एक क्षेत्ररक्षक खाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, एका क्षेत्ररक्षकाला मिड विकेट मध्ये ठेवलंय आणि एक स्कोअर लेग मध्ये ठेवलाय. ओ काय घडलंय बघूया. एज अँड टेकन, डिसिप्लिन दाखवलं का आडूने. अमर पाटील इज गॉन. विकेट्स मिळवले अक्षय थेटे या गोलंदाजाने. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू टाकून सलत. धावसंख्या धावफलकावर आहे ती 15 धावा आणि 2 सफलता मिळवून दिल्यात. ही चांगली कामगिरी विहान स्पोर्ट्स नानकर टीमचा खेळाडूने केलंय. परफॉर्मन्स खूप चांगले देत आहेत, प्रदर्शन खूप चांगले करतायत. अजूनही लढावं लागेल. संकट जे आलेत त्या संकटांना जिद्दीने तोंड द्यावं लागेल. संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. काही या बुद्धिमत्तेचा वापर या ठिकाणी बॅटर करेल काय? कारण क्रिकेट हा खेळ खेळत असताना तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन हे राखावं लागतंय, मनाची स्थिरता असायला हवी. सर्वात जास्त वेग कुठला कोणाचा आहे मित्रांनो? तर तुमचा आमचा नसून आपल्यामध्ये भिडणारं, आपल्यामध्ये खेळणारं ते मन. कारण हेच मन गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचतोय. हेच मन मुंबईपासून दुबईपर्यंत लगेचच पोहोचतोय. कुठेही संचार करू शकते हे मन. म्हणूनच कॉन्सन्ट्रेशन राखून तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. आल्या आला बॅटरने तेच दाखवून दिलंय. चेंडूला उडून दिलंय स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर. बिग ब्लास्ट षटकार. मोचकाची जबाबदारी या ठिकाणी तो पार पडतोय. 3 गडी बाद, धावसंख्या धावफलकावर 21 झालेली आहे. आल्या आल्या चांगला फटका त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. अजून विकेटवर तो 2 ते 3 वेळा बॅट आपटली. स्कोअर लेग मध्ये हा फटका खेळलाय. ओ डिफेन्स केलाय. चांगला बॉल होता आणि सन्मान केलाय या चेंडूचा. एक धाव मिळाली. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला मिडॉन मध्ये वळवलं. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत त्या 22 धावा. 22 म्हटलं तर विराट कोहलीच्या जीवनामध्ये सुद्धा एक फार मोठा आकडा आहे. कारण पहिलं जे त्याचं शतक T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आलं तो 2022 साली 8 सप्टेंबर 2022 साली त्याने अफगाणिस्तान विरुद्ध पहिलं शतक झळकावलं होतं. आणि T20 क्रिकेट मध्ये त्याचं पहिलंच एक मात्र शतक आपण पाहिलंय. एक दिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 50 शतकं ही पार केली. ओ ब्लॉक होल डिलिव्हरी, परंतु सुदैवाने बॅटची आउटसाइड एज लागून चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये जाताना दिसलाय. एका धावाच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावर लागली जाते ती 23 धावा. बदल्या फळीतील फलंदाजाला टिकून राहावं लागेल. कारण धावसंख्या खूप चांगली आहे तरी सुद्धा एक षटकारणीची थोडासा बदलाव झालाय. धावसंख्येची वाढ झाली, तशीच वाढ नवीन आलेल्या बॅटरला सुद्धा करावी लागेल. आता स्ट्राईक इनकडे बॅटर पुन्हा एकदा रोशन भगत वळतोय. याआधी सुद्धा पहिल्या चेंडूवर रुपेश भगत यांनी षटकार ठोकला होता. ओहो निरीक्षण केलं बघा, हे गरजेचं होतं. फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू राहतोय. 2 षटकं समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हारल्यावर MP बल्ल्यानी टीमची धावसंख्या 3 गडी बाद 23 धावा. 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. जनतेच्या
थँक्यू नडीसे. या छोट्याशा ब्रेक नंतर आपण वळूया. या षटकाला किती मिनिटं लागली? 2 षटकं मिळून 11 मिनिटं तुम्ही घेतलेत आणि आता शेवटचे 4 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. त्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे तिसरे षटक पूर्ण करावं लागेल. अन्यथा चौथ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आमचे समालोचक मित्र परिवाराचे समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सरांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मी स्वागत करतोय. याआधी भेट झाली होती त्यांचेच बंधू योगेश चिकणे यांच्यासोबत, जे प्राध्यापक आहेत कालेरीतील शैक्षणिक संस्थेमध्ये, आणि त्यांना सुद्धा आपण ऐकलं. आज तुम्ही ऐकणार आहात ज्ञानेश्वरजी चिकणे, साहिल शेळके यांचा सुद्धा आवाज तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकणार आहात. शॉर्ट बॉल अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलं. चेंडू गली क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तैनात होता. फेकी येईपर्यंत 1 धाव पूर्ण केली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 24. शुभम जाधव आलाय तिसरे षटक टाकण्याकरता. 2 षटकांमध्ये 11.50च्या सरासरीने धावफळक आपण बघितला. हीच सरासरी जरी राखली तरी गोलंदाजीचा मारा अजूनही चांगला आहे तो MP स्पोर्ट्स बल्लानी टीमचा. आणि त्याने म्हटलं होतं की आम्ही एक वेळ सामना झाला होता लास्ट टाइम, त्यावेळेस आम्ही हरवलं या टीमला. वेगवान चेंडू होता. आडव्या बॅटचा वापर करून खेळायचं होतं बॅटरला, परंतु त्याला ते जमलं नाही. अंदाज मानता आला नाही चेंडूचा. बॅकफूट आणि फ्रंटफूट बॅटरला ओळखता आली पाहिजेत. कधी एकदा बॅकफूटला जावं, कधी एकदा फ्रंटफूटला यावं. शॉर्ट सिलेक्शन, फटक्याची निवड कशी करावी, आणि फटक्याची निवड तुम्ही कधी कराल? ज्यावेळेस तुमचा बॅटिंग टान्स, फलंदाजी पावित्र्य चांगलं असेल. एच लागलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू वळतोय. 1 धाव पूर्ण केली. लेग स्टंपच्या दिशेने थोडासा वळणारा चेंडू होता. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर लागली जाते. 25 धावा 25. 2.3 चेंडूची समाप्ती. धावसंख्या 25. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. बहारदार क्रिकेटची स्पर्धा आहे. खेळाडूंच्या कलागुणांना वाव देणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. वेलकम ज्ञानेश्वरजी चिकणे सर. हा चेंडू हुक केला जातोय. चेंडू बॅकवर्ड स्कोअर लेगच्या रिझन मध्ये वळतोय. लॉंग लेग मध्ये आता तो वळतोय. आउटफील्डवर फायदा उचलताना 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. एक्का दुक्का धावणीशी धावसंख्या पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत. 27-27. गोलंदाजी चांगली होती या तिसऱ्या षटकामध्ये. पुढील होणारा मॅचची चर्चा सुद्धा आम्ही करणार आहोत. जसे अधिकृत माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल तसा आम्ही तो उल्लेख करणार आहोत. 4 चेंडू टाकून चलेत. आई गावदेवी वावेघर आणि RCC राया टीमचे कॅप्टन टॉस सटिया. शॉर्ट बॉल चेंडूला उडवलंय. गोइंग 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 अँड गॉन. युजी सिक्सर. सहा धाब्यानिशी धावसंख्या गरुड झेप घेताना धावा लागल्या जातात 33-33. बॅटर आता आक्रमक पावित्र्य घेताना दिसलाय. सूरज भगत सलामीला आलेला खेळाडू आहे. संकटमोचक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. बघूया आणखीन किती धावा तो बनवतोय. पुढचा बॉल रनअप मध्ये चुकलाय. थोडासा मानसिक दबाव आलाय. जो षटकार लागलाय. आणि खरं मी धैर्य बघितलं आउटफील्डवर फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. कारण गोलंदाजाला षटकार लागला तरी त्याच्यावर कोणीही शब्दांचा वर्षाव केला नाही. आणि हेच खरं क्रिकेट असतं मित्रांनो. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू ऑफ साइडला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. चांगला झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. अप्रतिम. धीरजाने टिपलाय हा झेल. फलंदाज होतोय ते फेल. बाद झालाय खेळाडू सूरज भगत. चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 33. रिप्ले बघितल्यानंतर असं कळलं की बॅटरला ऑफ ड्राईव्हच करायचा होता, परंतु चेंडू आत वळताना दिसलाय. बघा आत वळताना दिसला. त्यामुळे त्याचं जे पावित्र्य अगोदर होता तोच पावित्र्य त्याला बदलता आला नाही. आणि अशातच झेल सुद्धा अप्रतिम टिपलाय. धीरज याचं मी कौतुक करेन. संपूर्ण शरीर जमिनीवर कोसळता कोसळता स्वतःला त्याने सावरलं आणि अप्रतिम झेल टिपलाय. धावसंख्या धावफळकावर आहे ती 33 धावा. गडीबाद सलेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडीबाद 33.
कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन, जे कॅमेरामॅन या ठिकाणी जुडले गेलेत SK एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनलद्वारे, त्यांचं सुद्धा कौतुक करूया. कपिल कारभारी, प्रशांत बसागे, राकेश गायकवाड हे कॅमेरामॅनची भूमिका अदा करत आहेत. अतुल घाडगे, यश म्हात्रे आणि भावेश पाटील यांना सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघतायत. आणि खऱ्या अर्थाने SK एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनलचे प्रोपरेटर किरण फळे सापाड कल्याण येथून बिलॉंग करत आहेत. कालच्या रजनीमध्ये त्यांना आपण पाहिलं होतं. 3 षटकांमध्ये 11च्या सरासरीने 33 धाबा. पुढील होणारा मॅच करता दोन्ही टीमच्या कॅप्टननी या RCC राया वर्सेस आई गावदेवी वावेघर. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार झालाय साहिल साधव. चांगलं षटक टाकलं अक्षय थेटे याने. शुभम याने सुद्धा चांगलं षटक टाकलंय. शेवटचं षटक आहे म्हणजे स्लॉग ओव्हर. स्ट्राईक इनकडे बॅटर रोशन बघत आहे. हा चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ मध्ये झेल देऊन रोशन हा खेळाडू सुद्धा बाद होतोय. लागलाय 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 33. स्पीड या ठिकाणी सुरुवातीचा पाहायला मिळाला धावसंख्या बनवताना. म्हणूनच मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये धावायचं असेल ना तर जे स्पर्धक असतात ते सुरुवातीलाच वेग घेत नसतात. हळूहळू हळूहळू पुढे जाऊन ते स्पीडअप करत असतात. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा तुम्हाला तसंच करावं लागतं. सुरुवातीला पडणाऱ्या चेंडूंचा अभ्यास करावा लागतोय आणि त्याच्यानंतर आपण त्या चेंडूंचा प्रतिकार करायला हवा. धावसंख्या धावफलकावर 33. गडीबाद झालेत 5. मॅच सुरू आहे. MP स्पोर्ट्स बल्ल्यानी वर्सेस विहान स्पोर्ट्स नांदकर. दुसऱ्या फेरीतील मॅच आहे, कारण विहान स्पोर्ट्स नांदकर टीमने या टुर्नामेंटमधील एक मॅच पहिला मॅच जिंकला होता रोशन स्पोर्ट्स मुठवाल टीम विरुद्ध. आणि MP स्पोर्ट्स बल्ल्यानी टीमच्या अगेन्स्ट टीम आपण पाहिली नाही. त्यामुळेच आयोजकांनी ठरवलं की आता हा दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आपण संपूया. विकेट मिळाली गोलंदाज साहिल साधव याला. 24 ऑगस्ट 1972 साली जेफ अर्नॉल्ड या गोलंदाजाने पहिल्यांदा विकेट मिळवली होती ग्रॅम वॉटसन या खेळाडूची. पहिल्याच बॉलवरती विकेट होती आणि इथे सुद्धा पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. त्याच्यानंतर आता बॅटरनी एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 1ने पुढे सरकताना धावा लागल्या जातात 34 धावा. शेवटचे 4 बॉल शिल्लक. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या आई गावदेवी वावेघर वर्सेस RCC राया. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये या. युट्यूबद्वारे बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत. खूप चांगलं चॅनल्स आहे युट्यूबचं. आणि पहिलं युट्यूब चॅनल जर आपण बघितलं तर या दुनियामध्ये पहिलं युट्यूब चॅनल आलं ती तारीख होती 14 फेब्रुवारी 2005 ची. पहिल्यांदा युट्यूब चॅनल सर्वांनीच पाहिलं. चांगला बॉल. स्लोवर बन. संत गतीचा चेंडू. धावबादची संधी आहे. लगेचच धावबाद केलं जात आहे. 6वा धक्का. धावसंख्या 34 असताना 34 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. विहान स्पोर्ट्स नांदकर टीम चांगलं प्रदर्शन करतोय. या उलट आता थोडंसं खच्चीकरण होताना दिसतं बॅटिंग करणाऱ्या MP स्पोर्ट्स बल्ल्यानी टीमचं. परंतु अजूनही त्यांच्याकडे संधी आहे. ते कमबॅक करू शकतात. 3 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके आले तर धावफलक वाढू शकतो. आणि दुसरी इनिंग तुम्ही बघणार आहात ज्याच्यामध्ये चांगली उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी MP स्पोर्ट्स बल्ल्यानी टीमशी पाहायला मिळेल. शेवटचे 3 बॉल शिल्लक. हरीश नवीन बॅटर गेलाय. हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे. आता त्याला संधी मिळते लोअर ऑर्डर मध्ये. हरीश मात्र क्रमांक कुठलाही असो स्वतःला सिद्ध करा. इनसाइड आउट करून खेळायचं होतं बॅटरला. बॅकफुटला गेलाय. चेंडूच्या रेषेत येताना दिसला नाही. निर्धाव चेंडूची नोंद होतोय. 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या 6 गडी बाद 34. 4 चेंडूंमध्ये काय चांगला टिचून मारा केलाय गोलंदाज साहिल साधव यांनी. फक्त आणि फक्त एकच धाव मोजले. गोलंदाजी सुंदर. स्लोवर वन. संत गतीच्या चेंडूला आता ट्रीटमेंट दिलाय. चेंडू मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. आर पार. दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार.
6 धावांच्या मदतीनं धावसंख्या फुल्ली धावसंख्या धावफलकावर 40. आता म्हणू शकतो की डिफेंडेबल स्कोअर बनलाय, म्हणजेच दुसऱ्या इनिंगमध्ये ते डिफेंड करू शकतात फिल्डिंग करताना. चेंडू मॅच बॉल आलाय. धावसंख्या 40. 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर MP स्पोर्ट्स बल्लानी टीमचे लांबलचक षटकार होता. शाहिद आफ्रिदी पेक्षाही जास्त लांबलचक, कारण षटकार आल्यानंतर लाला यांची आठवण मला नेहमीच येते. MS धोनी, लाला, युवराज सिंग. फ्लायटेड चेंडू होता ऑफ स्टंपच्या दिशेने. स्लोवर बन नव्हता. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याकरता बॅटर धावतायत, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. जाता जाता आलेल्या खेळाडूने मयूर याने एक षटकार ठोकला आणि संघाला थोडंसं मजबूत स्थितीमध्ये आणून दिलंय. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना MP स्पोर्ट्स बल्लानी टीमने 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फळकावर धावा जमा केल्यात 41 आणि 42 धावांचं टार्गेट असेल. 42 इज द टार्गेट. वळूया ज्ञानेश्वर चिकणे साहेबांकडे. अर्थातच पुढील सूत्र हाताळण्याकरता ते कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलत आहेत. 42 धावांचं टार्गेट असेल. चर्चा करूया. वेलकम ज्ञानेश्वरजी, आम्ही आपलं स्वागत करतोय. थँक्यू सो मच संदीप गवंडजी. खरं तर तुमचा आम्ही आभार मानतो. इतक्या लांबून आपण या ठिकाणी आलात आमच्या गावामध्ये. जुचंद्र इथून बराचसा लांब आहे आणि नक्कीच इतका प्रवास करून आपण खरे तर इथं लवकरात लवकर हजेरी दाखवली, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. बालेमामा चषक 2024 जय सोनाई वडूनगर आणि राजेश दागले पाटील माजी सरपंच यांच्या वतीने. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणाधी गणपती गणराजाला साष्टांग नमस्कार. ज्या महापुरुषाने या मराठी मातीला स्वाभिमान शिकवला, हिंदू जनांना अभिमान शिकवला, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी वंदन करून, तसेच या गावच्या ग्रामदेवता सोनूआई आणि आईदेवीच्या चरणी प्रार्थना करून, तसेच ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना, या हे मैदान ज्यांच्या नावाने ओळखलं जातं, स्वर्गीय रघुनाथजी पाटील यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन. या अगोदरच्या मॅच विनर चिंचवली टीमला विनंती असेल, टीम चिंचवली, आपण व्यवस्थापक किंवा खेळाडू कॅप्टन कोणीही असाल संपर्क साधा, प्लीज लगेच संपर्क साधा. चिंचवली टीम, आज प्रॉमिस डे. यस, मी फक्त तुझीच आहे असं प्रॉमिस करून ही 7-8 जणांशी चॅटिंग करत असेल, त्यांनाही प्रॉमिस डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही असं सांगून नक्की दुसरीशी लग्न करून 2-2 मुलांचा बाप होऊनही अजून जिवंत आहे, त्यांच्यासाठीही प्रॉमिस डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर प्रॉमिस कसं असावं याच्याबद्दल मी बोलेन, मात्र जाऊया आपण बाय द वे मैदानावर. 2 फलंदाज आपण पाहतोय, नक्कीच मोरेश्वर आणि मयूर दळवी हे 2 फलंदाज. या 2 फलंदाजांवर मदार असेल. 42 धावा मी तर म्हणेन एक मोठं टार्गेट नाही आहे 4 षटकामध्ये.
संध्याकाळचं सत्र रात्रीचं सत्र जरी असलं तरी या सत्रामध्ये धावा होतात. आपण जर बघितलं तर 4-4:30 वाजेपर्यंतही मोठमोठे फटके लागतात. आणि नक्कीच काल जय सोनई वडूनगर संघाचा जो सामना झाला तो या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट सामना होता. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू स्विच हिट केलेला आहे, चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे खास करून चकसाठी. यस, अजय पाटील आणि पंकज म्हात्रे तिथे आहेत, त्यांच्याकडून मागणी झालेली आहे. पहिल्याच चेंडू आपण पाहतोय, पहिला चेंडू थोडासा शॉर्ट होता आणि शॉर्ट चेंडूला नक्कीच पनिशमेंट दिलेली आहे. इथे स्विच झाला, फलंदाज अगदी पलटी शॉट मारला आणि पलटी शॉटने चौकार वसूल केला. या चौकाराने धावसंख्येचा श्रीगणेशा झाला. खरं तर विहान नानकर या संघाचा मोरेश्वर सुतार आणि मयूर दळवी ही जोडी खेळपट्टीवर आहे. मोरेश्वर सुतारच्या बॅटमधून हा चौकार आपण बघितला. फैजू गोलंदाजीची सुरुवात करेल आणि फैजूसाठी मात्र तिथे आपण म्हणू शकतो की 12वा नक्कीच खेळाडू मैदानामध्ये म्हणजे तिसरे पंच निरीक्षण करायला. इथे मात्र पाहतोय आपण कव्हर क्षेत्रामध्ये पलटी शॉट पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला होता. ओहो, ओव्हर थ्रो, चुका आणि चुका दिसत आहेत. कारण थेट जर फेक असती, व्यवस्थित गॅदर केला असता गोलंदाजाने तर इथून परतावं लागलं असतं नक्कीच बॅट्समनला, परंतु बॅट्समनचं लक आणि त्यामुळेच आपण पाहतोय की चेंडू हातातून निसटला. एक धावाली सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपळकावर लागली 5. 42 धावांचं लक्ष, 24 चेंडू 42 धावा, गोलंदाज तयार. ओ हॉप वाली दिली होती, स्लॉप स्वीप केलेला आहे, स्क्वेअर लेग सेव्ह, सीमारेषेवर कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. खूप चांगला फटका होता, खूप चांगला. बघा आपण पाहतोय की थोडासा क्रीजमध्ये, अगदी क्रीजच्या आतमध्ये जाऊन हा फटका घेतला होता. बॅकफुटला गेले फलंदाज, मागच्या पायावर पूर्ण शरीराचा तोल त्यांनी सेटअप केला आणि त्यानंतर चेंडूला थेट पाठवलं आहे ते स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या षटकाराने धावसंख्या धावपळकावर 11 लागते. खरं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक दबाव असतो गोलंदाजावर. दबाव जर गोलंदाज झुगारेल तरच तो चांगली गोलंदाजी करू शकतो. आणि पॉवर प्लेचे गोलंदाज महेश दादा इथे काबूकर 40 प्लसचे नक्कीच आहेत, त्यांच्याशिवाय जास्त कोणाला माहीत असे पॉवर प्लेमध्ये कशी गोलंदाजी करावी. महेश दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. खरं तर 40 प्लस क्रिकेटमध्ये महेश काबूकर यांना गेल्या वर्षी उत्कृष्ट खेळाडू हे पारितोषिक मिळालं होतं आणि विक्रमसूर्ती वडूनगर संघाने तब्बल 7 ते 8 विजेतेपद मागच्या वर्षीमध्ये पटकावले होते. महेशदादा कापूकर व्यासपीठावर आहेत. इथे मात्र पुल केलेला आहे, चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर आणि प्रेक्षक बनतो त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षक. चांगला झेल तिथे प्रेक्षकांकडून. षटकार. तीन चेंडूवर जर आपण बघितले तर 2 षटकार, 17 धावा धावपळकावर. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय सर्जिकल स्ट्राईक आक्रमण केलेला आहे. हा खोल टप्प्याचा चेंडू, यस, परफेक्ट यॉर्कर, उखाड दिया. परफेक्ट यॉर्कर, अगदी बुंध्यात टाकला होता चेंडू. या चेंडूचं उत्तर नव्हतं. नक्कीच बघा आपण पाहू शकता फलंदाजाकडे बिलकुल उत्तर नव्हतं या चेंडूचं आणि त्रिफलाचित पहिला फलंदाज बाद झालेला आहे मयूर दळवीच्या बॅटमधून 2 षटकार आले, 12 वैयक्तिक धावा केल्या त्याने 4 चेंडूवर. आणि मोरेश्वर सुतार अजूनही खेळपट्टीवर आहे 5 धावा करत.
पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात एक चांगली सुरुवात मिळाली. विकेट जरी गेली असली पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात, मात्र धावसंख्या धावफलकावर अगदी चांगली उभारलेली. 17 अक्षय थेटे या फलंदाजाचा नक्कीच वेट करत होते प्रेक्षक, आणि तोच फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 42 धावा कुठल्या होत्या मी तर म्हणेन, त्या धावा केल्या नव्हत्या, तर गोलंदाजांचा अक्षरशः कुटाण काढला होता. गोलंदाज रोशन गोलंदाजी करेल, निवाली एंड कडून अगदी शॉर्ट रनअपने गोलंदाजी करेल. वडूनगरच्या या पावनभूमीमध्ये आपण ही स्पर्धा पाहत आहेत. बाल्यामामा चषक 2024 स्वर्गीय आनंदजी दिघे यांच्या स्मरणार्थ. इथे मात्र पलटी शॉट, यस, चेंडू थर्ड मॅनच्या डोक्यावरून जाईल, थेट सीमारेषा पार. पंचांचा इशारा, चौकार. आज तळपली आहे. मागच्या सामन्यामध्येही त्यांनी 35 धावांची लाजवाब खेळी केली होती. खेळपट्टीचा नक्कीच अंदाज घेतलेला आहे. मातीची विकेट. हो, हे इथे मात्र मोरेश्वरची दांडी गुल. मोरेश्वर सुतारची दांडीगुल, त्यानंतर मयूर दळवीला एका परफेक्ट यॉर्करवर बाद केलं होतं. दोन्ही जर फलंदाज बघितले तर कुठे ना कुठे बॅकफुटवर गेल्यानंतर स्वतःला यॉर्क करून घेतलं होतं, आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांची दांडीगुल झाली. धावसंख्या धावफलकावर लागलेली 21 आणि 2 फलंदाज बाद झालेले. अजून 21 करायचे आहेत. फक्त 8 चेंडूमध्ये अर्धा पल्ला गाठलेला आहे, आणि उर्वरित जर विचार केला 16 चेंडूंचा, तर 16 चेंडूमध्ये अजून 21 करायचे आहेत. समीकरण तसं बघितलं तर खूप कठीण नाही आहे. काल अक्षरशः आपण जर बघितलं तर इथे महापूर आला होता प्रेक्षकांचा. यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच भरपूर प्रेक्षक जय सोनाई वडूनगर बी आणि जय कोप्रोबा वेळे हा सामना पाहत होते. स्थानिक संघ जेव्हा असतो तेव्हा नक्कीच त्याच्या मागे पाठबळ असतं प्रेक्षकांचं. हो, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू, अगदी फलंदाजाला बांधून ठेवणारा चेंडू. स्वतःच्या गोलंदाजीवर फील्ड करतो, फॉलो थ्रूमध्ये धाव मिळू देत नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कुठे ना कुठे रोशनने आपली लाईन आणि लेंथ सुधारलेली आहे. राऊंड द विकेट. आणखी एक चांगला चेंडू मात्र इथे उडवलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात होते, मात्र झेल सुटतोय आणि जीवनदान मिळतोय. असे सोपे झेल जर तुम्ही सोडले, तुमच्याकडे फक्त 41 धावा आहेत, 42 समोरच्या टीमला करायचे आहेत, आणि असे झेल सोडून तुम्ही वाचू शकत नाहीत. 22 धावा धावफलकावर. गोलंदाजाने अजून किती प्रयत्न करायचे पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. अगदी सोपा झेल टाकला होता. निराश गोलंदाज, आणि निराश का होऊ नये, त्याने इतका प्रयत्न करून विकेट काढली होती. चांगला ड्राईव्ह आहे, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. गोली की रफ्तार चेंडूची फेक केली होती, परंतु वाईड अँगल थ्रो. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागली ती 23. सॉरी मित्र, आमच्या वडूनगरच्या पावनभूमीमध्ये एका गावामध्ये तब्बल 4 प्रीमियर लीग होत आहेत. तुम्हाला सांगून खरं पटणार नाही, परंतु त्याबद्दल मी सांगेन. रोशन, हा चेंडू फुल टॉस आहे, स्वांग केलेला आहे. व्हॉट अ शॉट. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार.
सुपर शॉट आपण बघितला. 29 धावा धावपळकावर फुलटॉस चेंडू होता आणि काय लिलिया भिरकावून दिलं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. खरं तर ज्यावेळी चेंडू बॅटवर पडला त्याच वेळी त्याच्यावर मोहर लागली होती षटकाराची. षटकाराने धावसंख्या 29, अजूनही 13 धावांची आवश्यकता, 13 रिक्वायर्ड. आणि मात्र चेंडू शिल्लक आहेत 2 षटकांचे, म्हणजे 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. तिसरं षटक, हे षटक किती निर्णायक ठरते बघूया, कारण इक्वेशन तसं सोपं आहे. या खेळपट्टीने 12 चेंडू 42, 12 चेंडू 43, 12 चेंडू 44 असं इक्वेशन बघितलेले आणि अगदी जवळ आलेले सामने. 2 चेंडू 2 धावा, 1 चेंडू 2 धावा या खेळपट्टीने या मैदानाने बघितलेले. हा सामनाही अतितटीचा होईल का? मात्र या तिसऱ्या षटकावर खूप काही अवलंबून आहे. गोलंदाज सचिन, जिल्हा परिषद केंद्रशाला वडूनगर एंड करून गोलंदाजी करेल. राऊंड विकेट, पहिला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्याखाली येईल का? यस, अंदाज बांधला, व्यवस्थित अंदाज बांधला आणि त्यानंतर वेल जज कॅच, आउट. किंवा लॉंग ऑन करे असताना तर नक्कीच हा षटकार गेला असता, परंतु उंच झेल उडाला. त्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने अगदी अचूक अंदाज बांधला आणि फलंदाज या ठिकाणी होतोय झेलबाद. धावसंख्या 29 वर पोहोचलेली आहे, अजून 13 धावांची आवश्यकता. इथून कदाचित सामन्याला वळण मिळू शकतो. अक्षय थेटे बाद झालेला आहे. त्यानंतर अंकित दळवी, विहान नांदकर वर्सेस MP स्पोर्ट बल्याणी हा सामना तुम्ही पाहतायत मित्रांनो. खरं तर प्राईम टाइमला हा सामना सुरू आहे. यूट्यूब युजर्स वाढलेले आहेत. ड्राईव्ह केलेला आहे, आनंदी कारपेट, चेंडू गोली की रफ्तार जातोय लॉंग ऑन सीमारेषेवर, टम्बलिंग झालं, सिंगल आली. दुसऱ्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न क्षेत्ररक्षकाने आणून पाडला. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावसंख्या 30 लागली धावपळकावर. आज रविवार वडवाली प्रीमियर लीग पार पडली मित्रांनो. त्यानंतर पुढच्या रविवारी वरची आली प्रीमियर लीग, त्यानंतर पुढच्या रविवारी खालची आली प्रीमियर लीग. अशा प्रीमियर लीगवर लीग चालू आहेत. तुमच्या गावात किती होत असतील? फक्त एक प्रीमियर लीग. आमच्या गावामध्ये आता मात्र 4 प्रीमियर लीगची तयारी सुरू आहे. दिवाळी चषकामध्ये तब्बल 20 संघ तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. 20 संघ दिवाळी चषकामध्ये गेली 35 वर्षाची परंपरा निभावत असतात. परेश काबूकर, आपला हार्दिक स्वागत आहे. जॉईन झालेले आहेत आम्हाला परेश काबूकर. क्रिकेटवर खूप प्रेम. सचिन गोलंदाजीसाठी तयार. हा फुल टॉस आहे, नक्कीच मात्र फटका फसलेला आहे की काय? येस, ओ माय गॉड. तिथे शेवटपर्यंत खूप प्रयत्न केला, जज ही केला होता, नजर हटी, दुर्घटना घटी, झेल सुटलेला आहे. हा जर झेल घेतला असता तर कुठे ना कुठे आपण या सामन्यामध्ये ट्विस्ट पाहिला असता. पाहू शकता आपण कशा प्रकारे हा झेल सुटलेला आहे. ती जज तर व्यवस्थित केलं होतं, एका जागी थांबला होता क्षेत्ररक्षक. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं. पुढचा बॉल, इथे मात्र फोर्स केलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर होईल. यस, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. पंकज म्हात्रे सरांचा इशारा येतोय, षटकार. थँक्यू डीजे. आज झेल खूप सुटले गेले. खरं तर MP स्पोर्ट बल्याणी या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून खास करून लॉंगॉनला जो झेल सुटला होता संकेत दळवीचा, तो झेल खूप महाग पडला.
नक्कीच वेलकम कैलास पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. गिरीश विनीत जोशी हँडसम बॉय, आपलंही हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. आज कदाचित प्रॉमिस करून आले असतील. स्टेप आउट झाले फलंदाज. रोज डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे, किश डे, व्हॅलेंटाईन डे. कदाचित जर ब्रेकअप डे जर असताना तर नक्कीच मला वाटते तरुण पिढीला आणखी आवडला असता. धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती 39. 3 फक्त धावांची गरज आहे. रोजच्या रोज किती ब्रेकअप होत असतील त्याचा एक डे तसं पाहिलं तर ठेवायला पाहिजे. धावसंख्या 39, 3 धावांची गरज. गोलंदाज तयार. हलक्या हाताने फक्त चेंडूला फ्लिक केलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, सिंगल येईल. आता मात्र जास्त रिस्क घेण्याचा प्रयत्न नाहीये फलंदाजांचा. सिंगलने धावसंख्या धावफलकावर लागली ती 40. 2 धावांची फक्त आवश्यकता आहे. 6 चेंडू 2 धावा. वारंवार प्रेक्षकांना आठवण करून देतो त्या सामन्याची. जय सोनाई बी शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची आवश्यकता होती. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता होती. अक्षरशः पाठीराखे खूप निराश होते. मयूरने जो फटका मारला होता शेवटच्या चेंडूवर त्याची तारीफ झाली. असो, बाय द वे असे प्रसंग येत असतात क्रिकेटमध्ये. तुम्ही अशा प्रसंगांना नेहमीच तयार असावं लागतं. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये मयूर प्रयत्न करेल, कारण जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. खरं तर 12वे प्लेयर नक्की तिथे नाखुश आहेत आपल्या संघाच्या प्रदर्शनावर. मात्र 12व्या प्लेयरचा ना मी खूप आदर करतो, कारण ते 12वे बसतात म्हणून तिथे 11 जण खेळत असतात. कारण कुणाला ना कुणाला माघार पण घ्यावीच लागते आणि समालोचन कक्षामध्ये 12th मॅन म्हणून यावंच लागतं. मी तर म्हणेन प्रत्येक संघाने 12th मॅनचा आदर करावा. कारण तुम्ही इनमध्ये का आहात तर 12th मॅन तिथे समालोचन कक्षामध्ये बसतोय म्हणून. 12th मॅनचं एक स्वप्न असतं की आपल्या संघाला कधीतरी विजय मिळवून द्यावा, कधीतरी आपल्या संघासाठी मी मैदानात उतरावं. मयूर गोलंदाजीसाठी तयार. हा चेंडू हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिलेली, सिंगल. स्ट्रॅटर्जी पूर्णपणे चेंज आहे दोन्ही फलंदाजांची. आणि मी तर म्हणेन इंटेलिजंट क्रिकेट आहे दोन्ही फलंदाजांकडून. कारण त्यांना माहीत आहे काही मोठे फटके मारण्याची गरज नाही, फक्त बॅटला चेंडू लागूनही या 2 धावा होऊ शकतात. स्कोर लेवल झालेला आहे 41. दोन्ही संघांचा स्कोर लेवल झालेला आहे. परंतु विहान नानकर या संघाने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला. इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला, ओहो, अगदी चुकी केली तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने. आणि अशा प्रकारे विजय संपादन होतोय इथे विहान नानकर या संघाचा. हार्डलक MP स्पोर्ट बल्ल्यानी. इतक्या लांबून तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेमध्ये भाग घेतला